शैक्षणिक गुणवत्ता राखण्यास अमरावती विद्यापीठ असमर्थ ठरल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने श्रमिक पत्रकार भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केला। प्रवेश परीक्षा, परिणाम पर भरती, अभ्यासक्रम, शास्त्र, संघ निवडणूक अशा महत्त्वाच्या विषयांवर योग्य वेळेत व योग्य निर्णय घेतल्यामुळे विद्यापीठ प्रशासन अपयशी ठरले असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला आहे। मागील अनेक वर्षापासून विद्यापीठाच्या कामकाजात ढिसाळपणा, निष्क्रियता आणि विद्यार्थ्यांच्या विषयांवर प्रशासनाने गंभीरतेने लक्ष न दिल्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य आणि भविष्यांचा खेळ चालू असल्याचा आरोप सुद्धा पत्रकार परिषदेत करण्यात आला आहे। त्यामुळे विद्यापीठाचे या निष्कर्त कृतीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून त्यांचे आयुष्य अंधारात जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। विद्यापीठाच्या याविषयी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आंदोलन करणार असून 1 ऑक्टोबरपासून 10 ऑक्टोबरपर्यंत समस्या शोध अभियान राबविण्यात आले। 15 ऑक्टोबरला संमेलन घेण्यात आले। 16 ऑक्टोबरला पत्रकार परिषदेत विद्यापीठाच्या मंगळ कारभाराविषयी निषेध व्यक्त करण्यात आला। 26 ऑक्टोबर ते 23 नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थी संपर्क अभियान राबविण्यात येणार आहे। 7 नोव्हेंबरला विद्यापीठाअंतर्गत असलेले सर्व महाविद्यालय बंद आंदोलन करण्यात येणार आहे। 14 नोव्हेंबर रोजी विद्यापीठावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली। या पत्रकार परिषदेला विदर्भ प्रांत मंत्री पायल किनाके, विद्यापीठ मोर्चा प्रमुख रितेश देशमुख, विदर्भ प्रांत मीडिया सहसंयोजक कैवल्य रुद्र आणि अमरावती महानगर सहमंत्री गौरी भारती यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते। रिकॉर्ड माझ्याकडे समस्या आहे ज्या जर आपण बघितलं याच्यामध्ये नावासहित विद्यार्थ्यांच्या नावासहित हायलाइट करून मी त्यांनी कोणत्या समस्या सांगितल्या ते तुम्हाला दाखवू शकते। जर याच्यामध्ये बघितलं आपण तर एक मयूर योगदान म्हणून बुलढाणा असेल, खामगाव असेल, वाशिम असेल, अकोला हे सगळं अमरावती प्रशासकीय मध्ये येणारे आहे। फीस वाढ होते पण नोटीस सुद्धा दिल्या जात नाही। त्यानंतर विद्यापीठाची ऍडमिशन प्रोसेस ही सतत वर्षभर चालू राहते। मग परीक्षा कधी घेणार? पुनर्मूल्यांकनाची जर फीज असते 200 तर इकडे सांगतात 250। मग 50 रुपयाचा हिशोब काय आहे विद्यार्थ्यांचा? हा प्रश्न विद्यापीठापुढे आम्ही निर्माण करतो। आज जर आपण बघितलं की विद्यापीठामध्ये अंमली पदार्थाचं सेवन, आपण म्हणतो की विद्यापीठ हे मुक्त असायला पाहिजे, नशामुक्त असायला पाहिजे, पण विद्यापीठांच्या भिंती पाहिल्या तर रंगवलेल्या असतात। याकडे कोण लक्ष देणार? याकडे सुद्धा विद्यापीठ प्रशासनाने लक्ष द्यावे असं आमचं मत आहे। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांत मंत्री। आपल्या सर्वांना माहिती आहे की जगामध्ये शिक्षणामुळे कशा पद्धतीचं परिवर्तन घडून येत आहे। सकारात्मकता शिक्षणामुळे बदल घडवण्याची शिक्षणामध्ये ताकद आहे। आज शिक्षणाची स्थिती अशी झालेली आहे की विद्यार्थी हा शिक्षणातून पुढे जात नाहीये, तर शिक्षणाच्या घेऱ्यामध्ये गुंतत चाललेला आहे। आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद इथे छात्रनेता संमेलनामध्ये आलेल्या समस्यांवर भर देऊन व समस्या शोध मोहीम जी आम्ही घेतली होती त्या समस्या शोध मोहीमच्या अंतर्गत आलेल्या समस्यांवर भर देऊन आज इथे पत्रकार परिषद घेतली आणि विद्यार्थ्यांच्या काय समस्या आहे इथे मांडण्यात आल्या। आणि याच्या बेसिसवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुढे प्रवेश असेल, परीक्षा असेल, परिणाम असेल, पदभरती असेल, पाठ्यक्रम असेल, NEP सारखे विषय आणि महत्त्वाचे म्हणजे छात्रसंघ निवडणुकासारखे महत्त्वाच्या विषयांना हात घालून विद्यार्थी परिषद 14 नोव्हेंबरला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठावर धडक मोर्चा करणार आहे आणि या विद्यार्थ्यांना नक्कीच न्याय मिळवून देणार आहे। अर्चना रक्षे, विदर्भ न्यूज, अमरावती।